मित्रहो नमस्कार. आज आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम अर्थात न्यायालयीन सक्रियता या अतिशय महत्वाच्या संकल्पनेवरती चर्चा करणार आहोत. न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना भारतीय शासन व राजकारणामध्ये साधारणपणे 1980 पासून किंवा 80च्या दशकापासून तिला अतिशय महत्व, अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येत आहे. केवळ शासन आणि राजकारणापुरतीच ही संकल्पना चर्चिल्या जाते अशातला भाग नाही, तर भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये, भारतीय राजकीय अभ्यासकांमध्ये, भारतीय राजकीय विश्लेषकांमध्ये ही अतिशय सर्वाधिक चर्चिल्या जाणारी ही संकल्पना अलीकडच्या काळामध्ये बनलेली आहे. आपण सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असता, ज्याच्यामध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, नेट सेट असेल किंवा इतर ज्या अन्य स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील ही अतिशय महत्वाची संकल्पना विचारली जाते. या न्यायालयीन सक्रियतेच्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. ह्या प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टिकोनामधून तर आपण चर्चा करणार आहोतच, परंतु त्याचबरोबरीनं आपण या देशाचे सजग नागरिक म्हणून देखील न्यायालयीन सक्रियता ही का महत्वाची आहे किंवा ह्या न्यायालयीन सक्रियतेचा अर्थ काय आहे, न्यायालय सक्रिय होतात याचा अर्थ नेमका संवैधानिक दृष्टिकोनातून काय आहे आणि त्याचा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अन्वयार्थ काय आहे, याबद्दलची चर्चा आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे आणि ह्याचं आकलन एक सामान्य नागरिक म्हणून देखील आपल्याला असणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण न्यायालयीन सक्रियतेच्या वरती चर्चा करण्यापूर्वी एक त्याची पार्श्वभूमी साधारणपणे आपण बघूयात. आपल्याकडे जसं की आपण सर्व जाणता, आपल्याकडे जी सिंगल ज्युडिशियरी सिस्टम ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला म्हणू आपण इंटिग्रेटेड ज्युडिशियरी सिस्टम ज्याला म्हटलं जाते की एकात्म न्यायपालिका, अशा स्वरूपाची व्यवस्था आपल्याकडे असलेली दिसून येते. आपल्याला हे माहीत आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक प्रश्न आपल्याला ह्या संदर्भामध्ये विचारले जातात की आधुनिक कालखंडामध्ये भारतीय राजकीय शासन व्यवस्थेमध्ये ही जी न्यायालयीन व्यवस्था आहे, ही व्यवस्था नेमकेपणाने कुठपासून सुरू झालेली आहे. तेव्हा या संदर्भामधले वर्ष असतील, या संदर्भामधल्या घटना असतील, या दृष्टिकोनातून केली गेलेली कायदे असतील, तर या संदर्भामधली माहिती आपल्याला परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला माहीत आहे की साधारणपणे भारतामध्ये आधुनिक न्यायालयीन जी व्यवस्था आज आपण पाहतो त्याची सुरुवात ही ब्रिटिश कालखंडामध्ये झालेली दिसून येते. 1861च्या कायद्यानुसार पहिल्यांदा भारतामध्ये प्रांतांसाठी प्रांतिक लेवलवरती, स्तरावरती उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली आणि आपल्याला माहित आहे की ही उच्च न्यायालयांकडनं उच्च न्यायालयामध्ये प्रांतांच्या जे खटले चालवले जायचे त्याच्या विरोधामध्ये अपील दाखल करण्याचा अधिकार हा प्रिव्ही काउन्सिल कडे होता, जे की युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये जे सिच्युएटेड होतं. त्यामुळे ह्या उच्च न्यायालयांमध्ये दिले जाणारे न्यायनिवाडे जे असतील त्यांच्या विरोधामध्ये अपील करायचं असेल किंवा त्या संदर्भामध्ये अपील करायचं असेल तर आपल्याला प्रिव्ही काउन्सिलकडे त्या ठिकाणी जावं लागायचं. की साधारणपणे 1935चा कायदा त्या ठिकाणी भारतामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये पहिल्यांदा मर्यादित स्वरूपात का असेना संघात्मक शासन व्यवस्थेची सुरुवात या ठिकाणी ब्रिटिशांनी केली आणि आपल्याकडे फेडरल कोर्ट हे स्थापन करण्यात आलं. या 1935च्या कायद्यानुसार जे फेडरल कोर्ट एस्टॅब्लिश केलं गेलं त्याचं स्वरूप असं होतं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, न्यायालयीन व्यवस्थेच्या अनुषंगाने, की उच्च प्रांतांच्या उच्च न्यायालयाने दिलेले न्यायनिवाडे हे तुम्हाला अपील करता येऊ शकत होते फेडरल कोर्टमध्ये.
ज्याला सांघिक न्यायालय असं आपण म्हणतो, आणि या सांघिक न्यायालयामध्ये देखील आपल्याला त्याच्या विरोधामध्ये किंवा त्या संदर्भामध्ये आपल्याला अपील करायचं असेल एखाद्या न्यायनिवाड्याच्या संदर्भामध्ये, एखाद्या खटल्याच्या संदर्भामध्ये, तर आपल्याला परत एकदा इंग्लंडमध्ये सिच्युएटेड असणारं प्रिव्ही काउन्सिल त्याच्याकडे आपल्याला अपील करण्याचा तो अधिकार होता. आणि मग आपण असं बघतो की 1947ला आपण स्वतंत्र झालो. भारताची राज्यघटना त्या ठिकाणी आकाराला आली, ती अस्तित्वात आली. 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली. आणि ह्याच दिवसापासून आपल्याला असं दिसतंय की भारतीय आधुनिक स्वरूपाच्या ऐतदेशीय, ज्याला म्हणू आपण, भारताच्या राज्यघटनेनुसार निश्चित झालेल्या न्यायव्यवस्थेचा आविष्कार आपल्याला भारतामध्ये झालेला दिसतो. आणि तेव्हापासून भारताचं सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 124 मध्ये या संदर्भामधली तरतूद करण्यात आलेली आहे की भारताचं एक सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी असेल, त्याची व्यवस्था असेल. आणि मग ती जी काही एकल न्यायपालिकेची व्यवस्था आहे किंवा ज्याला आपण इंटिग्रेटेड एकात्म न्यायपालिका असं म्हणतो, ही व्यवस्था भारतामध्ये अस्तित्वात आली. साधारणपणे कुठल्याही लोकशाही देशामध्ये ज्या ठिकाणी प्रजातंत्र, ज्या ठिकाणी लोकतंत्र, लोकशाही आहे, या शासन व्यवस्थेमध्ये स्वतंत्र न्यायपालिका असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला माहित आहे, सिजविकने या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की एक पॉलिटिकल सिव्हिलायझेशनच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र न्यायपालिका, इंडिपेंडंट ज्युडिशियरी ही अतिशय महत्वाचं लक्षण त्या ठिकाणी असते. ती जिवंत लोकशाही, ज्याला आपण म्हणू, ज्याला आपण ट्रू डेमोक्रेसी असं म्हणतो, ही लोकशाही, हे लोकतंत्र अस्तित्वात येण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र न्यायपालिका असणं हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य, हा अतिशय महत्वाचा गुण लोकशाही शासन व्यवस्थेचा असतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेमध्ये ही स्वतंत्र न्यायपालिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वतंत्र न्यायपालिकेची ह्या इंडिपेंडंट ज्युडिशियरीमुळे, स्वतंत्र न्यायपालिकेच्या व्यवस्थेमुळे आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये लोकशाही अवतरण्याच्या दृष्टिकोनातून मदत झालेली आहे. भारतीय राज्यघटनेनी भारतीय न्याय व्यवस्थेला एक अतिशय महत्वाचं स्थान प्रदान करून दिलेलं आहे. असं म्हटलं तर आपण ते वावगं होणार नाही. भारतीय न्याय व्यवस्था, भारताचं सर्वोच्च न्यायालय, भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून भारताचं सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचं संरक्षक आहे. म्हणजे इट इज द गार्डियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ही सुप्रीम कोर्टाची किंवा सर्वोच्च न्यायालयाची ही भूमिका त्या ठिकाणी निश्चित करून देण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था किंवा सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, इज द गार्डियन अँड प्रोटेक्टर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय सर्वोच्च न्यायालय हे भारताच्या राज्यघटनेचा तो व्याख्याता आहे. सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचं संरक्षक आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वोच्च न्यायालयाकडे त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की प्रजातंत्रामध्ये, लोकतंत्रामध्ये अनेकदा भावनेच्या वेव्हवरती, भावनेच्या लहरीवरती अनेकदा अनेक सरकारं किंवा विधिमंडळ ही लोकहिताच्या दृष्टिकोनातून मारक असणारी किंवा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारी अशा स्वरूपाची कृती ही अनेकदा सरकारांकडून किंवा विधिमंडळांकडून त्या ठिकाणी होताना दिसते. आणि अशा वेळी ही अशी कृती होऊ नये. पॉप्युलर, ज्याला म्हणू आपण, शासन किंवा पॉप्युलर जनमताच्या आड शासनाने, प्रशासनाने आणि विधिमंडळाने हातताईपणा करता कामा नये आणि त्यातून
जनतेच्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होता कामा नये आणि म्हणून हे होता कामा नये या दृष्टिकोनातून सर्वोच्च जबाबदारी जरी आपण असं म्हणालो तरी ते वावगं होणार नाही. ही सर्वोच्च जबाबदारी सुप्रीम कोर्टावरती भारतीय राज्यघटनेने त्या ठिकाणी टाकलेली आपल्याला दिसून येत आहे. आता एवढी महत्वाची जबाबदारी जर सुप्रीम कोर्टावरती माननीय सर्वोच्च न्यायालयावरती भारतीय राज्यघटनेने टाकलेली आहे तर भारतीय राज्यघटनेच्या सर्व त्या तरतुदींचा अर्थ लावण्याचा त्याची व्याख्या करण्याचा अधिकार आपसुकपणाने हा सुप्रीम कोर्टाला प्राप्त होतो. पण सुप्रीम कोर्टाला हे अधिकार प्राप्त होतात याचा अर्थ सुप्रीम कोर्ट इज द सुप्रीम इन अ लेजिस्लेशन असा त्याचा अर्थ होतो का? तर अजिबात नाही. सुप्रीम कोर्ट इज द सुप्रीम इन अ एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स असा त्याचा अर्थ होतो का? तर तसाही त्याचा अर्थ अजिबात होत नाही. आपल्याला माहित आहे सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी, सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार भारतीय राज्यघटनेने विधिमंडळ, ज्याला आपण विधिपालिका देखील असं म्हणतो, कायदेमंडळ देखील असं त्याला म्हणतो आपण, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचे अधिकारांची विभागणी केली. तद्वतच सुप्रीम कोर्टाचे अधिकार काय असतील, त्याचं कार्यक्षेत्र काय असेल, त्याची भूमिका काय असेल, त्यांनी कुठलं कार्य करायचं आहे या बाबतीत देखील एक सीमारेषा त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट होताना दिसते. याचा अर्थ असा की सेपरेशन ऑफ पॉवर या थिअरीच्या अनुषंगाने, या थिअरीवरती आधारित सर्वोच्च न्यायालय, कार्यकारी मंडळ म्हणजे न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिपालिका या सर्वांचे अधिकार आणि त्यांची कार्यक्षेत्र ही भारतीय राज्यघटनेने बऱ्यापैकी निश्चित करून देण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी दिसून येतो. मग असं असताना न्यायालयीन सक्रियता हा शब्द एवढा ब्लीज स्वरूपाचा कसा बनतो? किंवा न्यायालयीन सक्रियता असं म्हटल्याबरोबर शासन, प्रशासन किंवा विधिपालिका ही न्यायपालिकेच्या विरोधामध्ये सूर काढताना का दिसते? किंवा अनेक अभ्यासक या दृष्टिकोनातून अशी चर्चा त्या ठिकाणी करतात की न्यायालयीन सक्रियता ही गरजेची आहे. किंवा अनेक अभ्यासक असं देखील म्हणताना आपल्याला आढळतात की न्यायालयीन सक्रियता हा न्यायालयाने आपल्या अधिकारांचा केलेला अतिरेक आहे. काय खरंच ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयीन सक्रियतेच्या ह्या संकल्पनेभोवती अशा स्वरूपाने समोर येताना दिसतात? तर नक्कीच त्या दृष्टिकोनातून आपण तो विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला हे दिसते की जेव्हा कार्यकारी मंडळाला, विधी मंडळाला जे अधिकार आणि जे कार्यक्षेत्र भारतीय राज्यघटनेने निश्चित करून दिलेली आहेत, विधिपालिकेचं काम हे विधी निर्माणाचं आहे, कायदे मंडळ ज्याला आपण म्हणतो म्हणजे कायदे बनवण्याचं काम हे कायदे मंडळाचं आहे, ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी ह्या सगळ्या कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आणि कायद्याची निर्मिती केली जाते. या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा संपूर्णपणे अधिकार हा तुमच्या कार्यकारी मंडळाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. अशा वेळी आपण एक अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. जर कायदे निर्मितीचा अधिकार हा स्पष्टपणाने कायदे मंडळाचा आहे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा जर कार्यकारी मंडळाचा असेल तर लोकहिताच्या दृष्टिकोनातून, न्यायाच्या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असावी किंवा काय असली पाहिजे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला हे माहित आहे की समाजवादी समाज रचना हे अतिशय महत्वाचं गोल भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेला आहे आणि त्या अंतर्गत सर्व भारतीय नागरिकांना समता, स्वातंत्र्य, त्यांच्यामध्ये बंधुभाव आणि सर्वांना न्याय हे सगळं प्राप्त झाला पाहिजे. ही भूमिका, ही भावना भारतीय राज्यघटनेची त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. पण हे जे गोल सेट केलेलं आहे भारतीय राज्यघटनेने, हे अचीव करण्याच्यासाठी कायदे निर्मिती झाली पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पण हे जेव्हा होत नाही किंवा हे होत असताना जे राज्यघटनेने निश्चित केलेलं ध्येय आहे
त्याच्या विपरीत जाणाऱ्या जर ह्या बाबी असतील, सपोज कायदे मंडळाने निर्माण केलेला जर कायदा किंवा त्या कायद्याचा एखादा भाग हा भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेल्या उद्दिष्ट प्राप्तीपर्यंत जर घेऊन जाणारा नसेल आणि उलट त्या उद्दिष्टांच्या प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करणारा असेल किंवा त्या उद्दिष्टांचं उल्लंघन करणारा असेल, तर अशा वेळी भारतीय संविधानकर्त्यांनी राज्यघटनेने माननीय सर्वोच्च न्यायालयाला, न्यायपालिकेला हा अधिकार दिलेला आहे की अनेकदा भावनेवर किंवा अनेकदा लोकानुरंजनातून किंवा अनेकदा स्वैराचारातून आपण असं म्हटलं तर वावगं होणार नाही, अतिरेकी स्वरूपाच्या कारभारातून देखील अनेकदा विधिपालिका ही चुकीच्या पद्धतीने राज्यघटनेच्या तरतुदींचं उल्लंघन होईल अशा पद्धतीने कायद्यांची निर्मिती करत असते. आणि अनेकदा कार्यपालिकेकडून देखील, गव्हर्नमेंटकडनं देखील, सरकारकडनं देखील अशा अनेक ऑर्डिनन्सच्या माध्यमातून किंवा त्या कायद्यांची अंमलबजावणी अशा स्वरूपाने केली जाते की ज्यातून भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींचं उल्लंघन त्या ठिकाणी स्पष्टपणाने होते. असं होत असेल तर आपल्याला माहित आहे की भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 13(2) मध्ये स्पष्टपणाने या गोष्टीची तरतूद आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 13(2) मध्ये त्याचबरोबरीनं भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 32, ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल रिमेडीज असं म्हणतो, अनुच्छेद 32 असेल आणि अनुच्छेद 226 असेल. हे जे आर्टिकल्स आहेत, हे जे अनुच्छेद आहेत, हे अनुच्छेद सुप्रीम कोर्टाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार बहाल करतात. ह्या अधिकारातून आपल्याला असं दिसतं की भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींचं उल्लंघन होत असेल, ते लोकहिताच्या विरोधात जात असेल, तर अशा वेळी त्या कायद्यांना किंवा शासनाच्या त्या निर्णयांना त्या ठिकाणी रद्दबातल करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून अनेकदा 226 नुसार, अनुच्छेद 226 नुसार तो माननीय उच्च न्यायालयांना देखील, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीनं उच्च न्यायालयांना देखील तो त्या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला दिसतो. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की हा जो न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त होतो, ह्यातूनच कुठेतरी आपल्याला PIL, ज्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणतो आपण, जनहित याचिका, ह्यांचा जन्म होतो आणि ह्याच अधिकारातून आपल्याला न्यायालयीन सक्रियतेचा जन्म होताना दिसतो. आणि म्हणून आपण सुट्या पद्धतीने न्यायालयीन सक्रियता ही समजून आपल्याला घेता येणार नाही, तर न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे, भारतीय राज्यघटनेचा तो संरक्षक म्हणून, भारतीय राज्यघटनेचा तो व्याख्याता म्हणून जे अधिकार भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला प्रदान केलेले आहेत, ह्या सर्वातून, या सर्वांच्या समन्वयातून आपल्याला असं दिसतंय की न्यायालयीन सक्रियतेचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. आपण जेव्हा पुढे काही व्हिडिओज बनवू तेव्हा आपण निश्चितपणाने न्यायालयीन पुनर्विलोकनावरती एक स्वतंत्र स्वरूपाचा त्या ठिकाणी एक व्हिडिओ बनवू. त्याचबरोबरीनं जनहित याचिका याच्यावरती देखील एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी बनवू. तुर्तास आपण फक्त जनहित न्यायालयीन सक्रियता ह्याच्यावरती त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू, कारण हा मुद्दा देखील, हा विषय देखील एक 20-30 एका तासामध्ये संपणारा नाही, तर याच्यावरती आपण दिवसभर जरी चर्चा केली तरी देखील हा विषय संपणार नाही, एवढा व्यापक स्वरूपाचा हा विषय आहे. आणि एक्झामच्या तयारीच्या दृष्टिकोनातून देखील तो अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून केवळ महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण फोकस करू. एक्झाम ओरिएंटेड, सायमल्टेनियसली एक जागरूक नागरिक म्हणून देखील आपल्याला हे न्यायालयीन सक्रियता समजून घेणं किती गरजेचं आहे ह्या दृष्टिकोनातून देखील आपण ह्याची चर्चा ह्या ठिकाणी करतो आहोत. न्यायालयीन सक्रियताचा जर शब्दशः आपण अर्थ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतंय की जेव्हा न्यायपालिका
सक्रिय होते तेव्हा अर्थातच विधिपालिका किंवा कार्यपालिका, ज्याला तुम्ही एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेचर असं म्हणता, ह्या दोनही गव्हर्नमेंटच्या ब्रांचेस आपल्याला जे निहित त्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडण्यामध्ये जेव्हा या संस्था अपयशी ठरतात किंवा त्या कमजोर ठरतात किंवा त्या भरकटतात, अशा वेळी न्यायालय सक्रिय होतं. कारण न्यायालयाला ही जबाबदारी भारतीय राज्यघटनेने सोपवलेली आहे की त्यांनी जनतेच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय दिला पाहिजे. म्हणजे मुळात तुम्ही बघा, अनुच्छेद 32 म्हणजे ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असं म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. तर हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल भारतीय किंवा 13(2) हे आर्टिकल आणि 32 हे आर्टिकल्स, हे अनुच्छेद सुप्रीम कोर्टाला व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होता कामा नये या बाबतीत अश्युअर राहण्याचा त्या ठिकाणी अधिकार प्रदान करतात. म्हणजे कुठल्याही स्वरूपाने शासन प्रशासनाकडनं, व्यक्ती किंवा कुठल्या संस्थेकडनं जर व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत असेल तर त्या विरोधात व्यक्तीला न्याय मिळवून घेण्याचा अधिकार आहे आणि तो तसा देण्याचा पूर्णतः अधिकार हा माननीय सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून आपण असं बघतो की 80 मध्ये जस्टिस PN भगवती आणि जस्टिस कृष्णा अय्यर यांनी साधारणपणे ह्या जनहित याचिकांची सुरुवात केली आणि न्यायालयीन सक्रियतेचा जो फोर्स आहे किंवा न्यायालयीन सक्रियतेची ही जी संकल्पना आहे हिचा त्या ठिकाणी उद्गम तिथपासून आपल्याला झालेला दिसतो किंवा न्यायालय तिथपासून जास्त सक्रिय झालेला आपल्याला दिसतंय. अनेक अशा केसेस आहेत. आपल्याला माहित आहे, मुंबईच्या टपरीवाल्यांची केस असेल किंवा उत्तर प्रदेशामध्ये समार कम्युनिटीच्या संदर्भामधली केस असेल किंवा ह्याच्यामधले मुलींच्या प्रोटेक्शन होम मधली केस असेल, तांत्रिक किंवा बाकीच्या सगळ्या केसेसच्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसतंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या संदर्भामध्ये स्वतःहून त्याचं संज्ञान घेतलेलं आहे आणि तशा केसेसवरती त्या ठिकाणी आदेश गव्हर्नमेंटला दिलेले. एक केस या संदर्भामध्ये आपल्याला अशी डिस्कस करता येईल की 2000 साधारणपणे 10 मध्ये, ऑगस्ट 2010 मध्ये भारतीय शासनाच्या जी अन्नधान्य साठवण्याची कोठार आहेत त्या कोठारांमध्ये अन्न सडत होतं आणि अशा वेळी सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आदेश दिला की हे जे अन्न आहे हे जर कोठारांमध्ये सडत असेल तर ते तुम्ही निशुल्क किंवा अतिशय कमी दरामध्ये लोकांना डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, गरिबांना ते डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, असा आदेशच माननीय सर्वोच्च न्यायालयाने गव्हर्नमेंटला दिला. पण गव्हर्नमेंटने त्याच्यावरती पहिल्यांदा नकारात्मक भूमिका घेतली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने परत एकदा त्यांना सरकारला असं बजावलं की हे आम्ही तुम्हाला निर्देश देतो आहोत, हे आमचे आदेश आहेत की तुम्ही अशा पद्धतीनं अन्नधान्य हे जर सडत असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही गरिबांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, ते निशुल्क केलं पाहिजे किंवा ते अतिशय माफक कमी दरामध्ये ते तुम्ही दिलं पाहिजे. कारण हे जनतेचं हित बघणं हे शासन आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे आणि त्या संदर्भामधला न्याय देणं हे ज्युडिशियरीचं कर्तव्य आहे आणि म्हणून हे केलं पाहिजे. पण तत्कालीन प्रधानमंत्री आपल्याला माहिती आहे डॉक्टर मनमोहन सिंग होते आणि त्यांनी या आदेशाच्या निर्णयाच्या वेळी एक वक्तव्य केलेलं होतं की जे अजूनही आपल्याला आपल्या निदर्शनाला येते किंवा ते अतिशय मार्मिक स्वरूपाचं वक्तव्य त्यावेळी त्यांनी केलेलं होतं की ते म्हणाले की न्यायपालिकेने कार्यपालिकेच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ करू नये किंवा कार्यपालिका बनण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये किंवा आपल्याला जी न्यायालयीन सक्रियतेची मर्यादा त्यांना ओळखता आली पाहिजे आणि न्यायिक अतिरेक त्यांनी टाळला पाहिजे.
मनमोहन सिंगांनी त्यावेळी स्पष्टपणे हे स्पष्ट केलं होतं की न्यायालयीन सक्रियता आणि न्यायिक अतिरेक याच्यामध्ये जो अतिशय पातळ सीमारेषा आहे किंवा पातळ पडदा आहे तो त्याचं उल्लंघन होता कामा नये, अशा पद्धतीचं वर्तन किंवा याचं भान त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ठेवलं पाहिजे. या पद्धतीचं वक्तव्य हे तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर आपण असं बघतो की अनेक केसेसमध्ये म्हणजे खरे तर न्यायालयीन सक्रियतेमुळे लोककल्याणाची कामं ही झपाट्यानं होताना जरी दिसत असली, पण त्याचबरोबरीनं त्यामुळे शासन प्रशासनामध्ये अडथळे देखील त्या ठिकाणी होताना दिसतात. अर्थात एक केस या संदर्भामध्ये अशी आहे की अनेक केसेसचा आपल्याला दाखला घेता येईल. अनेकदा न्यूजपेपरमध्ये जर एखादी न्यूज आली असेल तर तिलाच रीट म्हणून दाखल करून घेण्याचा माननीय सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे. आणि अनेकदा न्यूजपेपरमध्ये येणारं लिखाण हे जर एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तिविशेषावरती अन्याय करणारं असेल तर त्या बाबतीत दोषींना दंड व्हावा, ती केस स्वतः सुप्रीम कोर्ट आपल्या टेबलवरती घेतं आणि त्या बाबतीत असा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं दिला जातो की संबंधित जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडनं त्या ठिकाणी दिले जातात. एक अशीच केस त्या ठिकाणी चर्चिली जाते की एका कैद्यावरती एक अधिकारी अन्याय करत असतो आणि तो अन्याय जेव्हा जास्त होतो तेव्हा दुसऱ्या कैद्याकडनं तो बघवत नाही आणि मग तो कैदी हा सुप्रीम कोर्टाला एक पत्र लिहितो की या कैद्यावरती संबंधित अधिकारी हे प्रचंड अन्याय करतात किंवा त्याच्या हाल अपेष्टा केल्या जातात. असं जेव्हा हे पत्र सुप्रीम कोर्टाकडे एका कैद्याने पाठवलं तेव्हा स्वतः त्या कैद्याला रीट म्हणूनच त्या पत्राला रीट म्हणून सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचा आणि त्या व्यक्तीला व्यवस्थित ट्रीटमेंट करण्याचा आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामुळे अनेक अशा केसेस आहेत की ज्या केसेस लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाच्या ठरलेल्या आहेत, पण अनेक अशा केसेस आहेत की ज्यामुळे कोर्टानी उच्च न्यायालयांनी आपल्या अधिकार कक्षा ओलांडून विधिपालिकेच्या किंवा कार्यपालिकेच्या कक्षेमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा वेळी अनेकदा म्हणजे मार्कंडे काटजू आणि जस्टिस माथुर हे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस असताना पंजाब व हरियाणा या उच्च न्यायालयाने दिलेल्या एका केस संदर्भामध्ये मार्कंडे काटजू आणि जस्टिस माथुर यांनी स्पष्टपणे असं उच्च न्यायालयांना ताकीद दिलेली होती की आपण कार्यपालिका बनण्याचा प्रयत्न करू नये. आणि अनेकदा हेल्थशी रिलेटेड काही इश्यूज असतील किंवा नर्सिंगमध्ये ऍडमिशन प्रक्रिया असेल तर हे बघण्याचा काही प्रोग्राम हा किंवा हे बघण्याची काम हे काही सुप्रीम कोर्टाचं नाहीये. हे शासन आणि प्रशासनाला करू द्या. त्या संदर्भामधले कायदे बनवण्याचा अधिकार हा विधिपालिकेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयांकडून किंवा सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या निर्णयामुळे शासन आणि प्रशासन आणि विधिपालिकेमध्ये जो काही हस्तक्षेप अतिरेकी स्वरूपाचा होत असेल तर तो टाळला जावा या दृष्टिकोनातून देखील सुप्रीम कोर्टाने स्वतःच्याच न्यायालयीन प्रक्रियेला सजग करण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे न्यायालयीन सक्रियता हा अतिशय महत्वाचा विषय त्या ठिकाणी आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणून आपण जी आतापर्यंत चर्चा केली न्यायालयीन सक्रियतेच्या संदर्भामध्ये ही खरं तर अर्ध्या तासामध्ये संपणारी ही चर्चा नाही. हिला दिवस पण लागू शकतो, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये आलेल्या तुमच्या ज्या काही घटना असतील, ज्या काही केसेसचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि एक नागरिक म्हणून देखील आपल्याला या बाबतीत आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला हे माहित आहे, मी एक प्रयत्न माझा असा आहे की अर्ध्या तासाच्या आत आपला या ठिकाणी सेशनचा व्हिडिओ संपला पाहिजे. कारण अनेकदा दीर्घ व्हिडिओज असल्यामुळे किंवा लेक्चर्स असल्यामुळे अनेक लोक ते ऐकत नाहीत, पण ही खूप
कसरत आहे की अतिशय कमी वेळेमध्ये, अतिशय कमी मिनिटांमध्ये आपण एवढ्या महत्त्वाच्या विषयाला त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा मला असं वाटते की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.